साहेब आणि मी बापदेव घाटात जाणार आहे। बापदेव घाटात जी दुर्दैवी घटना जी आपल्याला पुरंदरला आणि पुणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला प्रचंड दुःख देणारी आणि अस्वस्थ करणारी जी घटना दुर्दैवी घडली, गेले 5 दिवस त्या घटनेला झालेत, पण आत्तापर्यंत पोलिसांना काहीच अजून पत्ता लागत नाही की ते नराधाम कोण होते। अतिशय गंभीर विषय। 5 दिवस मी गप्प बसले होते, पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते। रोज पोलिसांना सकाळ संध्याकाळ फोन करते मी की बाबांनो काय झालं। ते रोज प्रयत्न करतायत की बघतोय, पण मला असं वाटतं की हा अतिशय गंभीर विषय आज फक्त पुरंदर नाही, जिल्ह्यात नाही, आज महाराष्ट्रात महिला सुरक्षितता हा अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यात लक्ष घालणं ही काळाची गरज आहे। आणि ज्या कामांबद्दल आता ज्याचा उल्लेख संजय जगतापांनी केला, त्यांनी मला त्याचं बरंचसं श्रेय दिलं आहे, पण हे खरं नाही आहे। हे सगळी कामामध्ये संजय जगतापांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। अनेक वर्ष त्यांनी जी धावपळ केली आहे याच्यात त्यांचाही मनाचा मोठेपणा आहे की आम्ही एकत्र काम करतो, एक टीम म्हणून काम करतो, पण ते कधीच विसरत नाहीत सांगायला की नाही खासदाराचं पण योगदान आहे। आणि आपल्या संपूर्ण भागामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मलाही काम करायची संधी मिळाली, संजय जगतापांनाही मिळाली। आणि आम्ही दोघांनी पुरंदरमध्ये आणि हवेलीतली आपली जी खालची गावं आहेत याच्यात जरी आम्ही विरोधातले असलो, जरी DPTCचे आमचा निधी हा कट केलेला असेल, अनेक वेळा मी आणि संजय जगताप तुमच्याच नावाने तुमचीच कामं सरकारला पाठवतं, सरकार त्याच्यावर काट मारते आणि परत पाठवून देते। म्हणजे आमच्या दोघांवर, संग्रामदादांवर, अशोक पवारांवर आणि शिरूरचे आपले अमोलदादांवर विशेष प्रेम आहे या सरकारचं, पण आम्ही सगळे लढणारे आहोत। त्याच्यामुळे जरी आत्ता कट मारली तर नोव्हेंबरपासून त्याला टिक येणार आहे। त्याच्यामुळे पुरंदरवाल्यांनी अजिबात काळजी करू नये। आता जेवढं क्रॉस करतील तेवढं तर मला बरं वाटतंय, कारण का संजय आपली असं ते वागले की आपली मतं वाढतात। मागच्या वर्षी ना मला वाईट वाटायचं की अरे असं कसं वागतायत, रिझल्ट आल्यावर कळलं की ती जितकी असं बोलतायत ना तेवढी आपली मतं वाढतात। त्याच्यामुळे मी वाट बघते अजून कट करा, कारण का 2 महिन्यांनी दुपटीने आम्ही करणार आहे। त्यामुळे मला काय फार विकासाची या कामाची चिंता पडत नाही, पण विकास कामं होत असताना आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हा बरोबर रस्ता, पाणी, वीज सगळं होतच राहील, पण त्याच्याबरोबर महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हा एक खूप गांभीर्याने घेण्याचा विचार आणि वेळ आज राज्याच्या, देशाच्या आणि आपल्या मतदारसंघाच्या समोर आहे। मला प्रचंड वेदना होतात तुम्हाला सांगताना, पण दौंडमध्ये आपल्याकडे अशी घटना झाली, पुण्यात झाली, आता आपल्या पुरंदरमध्ये झाली। काही म्हणजे मला जेव्हा आंदोलन करते तेव्हा वेदना होतात, कारण आपल्या पुण्यामध्ये असं कधीच नव्हतं। आपलं पुणे हे सुरक्षित पुणे होतं आणि बापदेव घाटात तर आपण सगळे आठवड्याला 2-3 वेळा जातो। मी स्वतः दिवस रात्री सगळी जाते। अशा ठिकाणी अशी दुर्दैवी घटना होणं, संजय मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडंसं पोलिसांकडे ह्याचा जास्त फॉलोअप करून त्या बापदेव घाटामध्ये जेवढं जास्त आपल्याला सुरक्षितता, आणि फक्त महिलांची नाही पुरुषांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे। कालच आपल्या मतदारसंघात खाली कात्रजच्या भागात एका वर्तमानपत्राचा एक रिपोर्टर आहे, तो वॉकला जात होता सकाळी 7:30 पावणे 8 वाजता, म्हणजे काय फार पहाटे अंधार वगैरे काही नाही, मागून आले, मोबाईल चोरला आणि घेऊन गेले। अशा सारख्या चोरीच्या घटना या आपल्या भागात पुण्यात वाढत आहेत। त्याच्यामुळे पुण्यामध्ये ड्रग्ज, पोर्सची ॲक्सिडेंटची केस, या सगळ्या गोष्टी पुण्यातच कशा होत आहेत मला कळतं, कारण का पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो। आपल्याही पुरंदरमध्ये मला अभिमान वाटतो नेहमी सांगताना की राज्यात सगळ्यात जास्त शिक्षक हे पुरंदर तालुक्यातले, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि त्यातून उत्तम शेती। कालच योगायोगाने इंदापूरवरनं अमोलदादा साहेब आणि मी हेलिकॉप्टरनी आम्ही पुरंदरवरनंच गेलो, इंदापूर, बारामती आणि पुरंदर करून। आणि पुरंदरला आल्यावर सगळी जी पाण्याची परिस्थिती आहे किंवा शेततळी, आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा शेततळ्याचा उपक्रम घेतला तेव्हा ह्या भागात सगळ्यात जास्त शेततळी कोणी घेतली असतील
तर पुरंदरच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आणि आज त्याचा उपयोग आपल्याला सगळ्यांना येतोय। मला आज कळलेलं आहे की मला कोणीतरी इथे एक सीताफळाचा हार देणार आहे। मी अजून काय आलेला नाही, मी त्याचीच वाट बघतेय, कारण अतिशय सुंदर म्हणजे संजय त्यांच्या भाषणात म्हणाले ते खरं आहे की पुरंदरची भाजी, पुरंदरचा अंजीर, वाटाणा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पुरंदरच्या मातीचाच हा गोडवा आहे आणि त्या गोडवा टिकायची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे। माझे बंधू राजूदादा जे कृषी विज्ञान केंद्र बघतात तेही अनेक वेळा या भागात चांगलं काम करतात, त्यामुळे त्यांच्या मदतीने आपली जी माती आहे त्याचं टेस्टिंग असेल ह्याच्यात सातत्याने खूप मोठं काम आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। रेल्वेची कामं असतील, अनेक नवीन वास्तू असतील, ह्याच्यात खूप चांगलं काम संजय जगतापांच्या प्रयत्नाने आणि दिलीप दादांच्या आशीर्वादाने आम्ही इथे करू शकलो, कारण या संपूर्ण जेजुरीमध्ये गेले अनेक दशकं म्हणजे मी आणि संजय तर आत्ताच आलो आहे, पण आदरणीय पवारसाहेब, दिलीप दादा आणि संजयचे वडील काका यांच्याकडून खूप अनेक वर्ष त्या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं काम जे उभं केलं ते काम पुढे न्यायचा एक प्रांजळ प्रयत्न संजय आणि मी करतो। तुम्हीही सगळ्यांनी पुरंदरवासियांनी जी संघर्षाच्या वेळात जी साथ दिली हे मी आयुष्यभर विसरणार नाही, कारण मागच्या वर्षी सुदामाप्पा तुम्हाला आठवत असेल, सुदामाप्पा कपाला भाषणाला सगळ्यात पुढे सुदामाप्पा, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। झेंडे मामा आपले शांतपणे, एक आहे झेंडे मामांना कुणाचा फोन नाही आला आणि कोणी दमही द्यायची हिंमत नाही केली मागच्या वर्षी, त्याच्यामुळे त्यांचं मॉडेल वेगळं होतं। सुदामाप्पांनी आधीच अनाऊन्स केलं होतं आणि असे झाल भाषणं करत होते की त्यांना पण कोणी दम दिला नाही, फोन केला नाही। बाकीच्यांचं काय काय आता सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण चिन्ह नाही, पक्ष नाही, पण ज्या ताकदीने काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष आणि शिवसेना ही आमच्या सगळ्यांबरोबर राहिली, हे प्रेमाची ऋण आहेत आणि ही नाती आहेत, ही मी आयुष्यात विसरणार नाही। माझ्या आयुष्यातल्या सगळ्या संघर्षाच्या काळात पुरंदर तालुका पूर्ण ताकदीने माझ्यावर उभं राहिलं आहे। हे तुमचं आदरणीय पवार साहेबांवरचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास हा ह्याच्यात मी कधीही अंतर किंवा तडा देऊ देणार नाही। आज कार्यक्रमाला उशीर झाला आहे म्हणून पण फार वेळ येणार नाही, पण ह्या संपूर्ण भागात हा जो चेहरा मोहरा आज जेजुरीचा आणि पुरंदरचा बोलतोय त्याच्यात सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर तो आपल्या लाडक्या संजय जगतापांचा आणि त्यांना साथ दिलेल्या सगळ्या तुम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी, तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते, आभार मानते। रामकृष्ण हरी तर म्हणीनच, पण त्याबरोबर येळकोट येळकोट, जय मल्हार।